एक सुधारायचं तर आम्हाला कवा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 8 मरायला शुक्ल पक्ष असावा. 3 मरायला उत्तरायण असावा. आता उत्तरायणाचं झालं ज्यांना ज्यांना ह्या संधीचा फायदा घ्यायचा असेल दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावा. उत्तर आयन असावा. मारताना इंद्रिय टवटवीत असावे. शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग निग्रदीप्त असावा. म्हणून आज भाऊ पवारला श्रद्धांजली वाहताना 4 श्रद्धांजली सांगतो. एक सगळं जाऊ द्या. तरुण पोरं वेळ महिला पुरुष नाही का, शरीर सांभाळा. हे गेलं ना, याच काय करायचं काय हे सांभाळा. हे म्हणा बंगल्याचं करायचं काय, गाडीचं करायचं काय. 1-2 गोष्टी ऐका श्रद्धांजलीला. अंगातली ताकद जपून वापरा. एक दिवस हे शरीर थकणार आहे आणि शरीर प्रत्येकाचा काळ आहे हे ध्यानात ठेवा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 3 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता वडाहेबिडी नाही, वडाहे महिना 1.5 महिना इनवात हिंडत होते. आता सायकल लुटी चालत आहे. तुमचं काळ. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पैसा, सत्ता आणि पाठीमागं सांभाळलेल्या लोकांच्या जीवावर तुम्ही काही करू शकता. तुम्ही आत्ता खून करून दुपारी सुटून येऊ शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन सांगतो 10 लाख देतो इंद्रिकर बोकस. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी ते 10 लाख खर्चायचे कवा. तुमच्या पाया पडून सांगतो, सत्ता, पैसा, गुंडगिरी, अंगातली ताकद सगळ्यापेक्षा बलवान या जगात एक जण आहे. त्याचं नाव काळ आहे. आणि काळ इतका बलवान आहे का तो प्रत्येक माणसाचा योग्य वेळेत बदला घेतल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही खा, बँका खा, कारखाने खा, लुटा. तुम्ही लुटण्यासाठी झाला. तुम्ही संधीचं सोनं करा. पण काळ इतका वाईट आहे बघा की आतापर्यंत काळानं कोणाला सोडलं नाही. तुमचं काय मत आहे? 100 पोरं एका जाग्यावर भीमानं मारली. एका जाग्यावर 100. तो भीमाचा काळ होता. आणि ह्या 100 जणांनी त्याची बायको वडीत आणली. हाही काळच होता. त्या पोरांना यांनी विषयाचे लाडू सारले. हाही काळच होता. लाक्षागृहात चाललं. हाही काळच होता. आणि त्यांनी वनवास भोगला. पण महाभारताचं 18वं पर्व जेव्हा संपलं, तुम्हाला पटणार नाही मला, 18व्या पर्वाच्या अगोदर युद्ध सुरू करायच्या अगोदर साक्षात गोपाल कृष्ण मिटवायला गेले. भाऊ 5 गावं घे, भेटून टाक. अरे तुम्ही त्यांची बायको आणि ते पिसाळली तर तुम्हाला ठरणार नाही. हा म्हटला चहा घेणे तू उठ, समला देऊ नको. त्यावेळेस गोपाल कृष्णांचं वाक्य आहे, नीट ऐका. मी उठेल आता, पण युद्ध होणार. आणि ह्या युद्धामध्ये मी त्यांच्या बाजूला. आता एवढं कळलं होतं शहाणं व्हावं. एवढं कळलं मी त्यांच्या बाजूला. म्हणजे तुझा कार्यक्रम नाही आहे. महाराज इतके वाईट काळ आला. सेनापती व्हायला माणूस नाही राहिला करणार. शेवटी कर्ण सेनापती केला. त्या कर्णानं सेनापतीचे कपडे घातलेले. मला भाऊ पहिलं तुझं आहे, मग आहे 5 गावं घे, तो टाक. मी मारणार. तुम्हाला पटणार नाही महाराज. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. कोण होता त्याच्या मागे? कोण होता? त्याचा काय ठरला होता? काळ.
त्याच्या पुढे ऐका, स्वतः अर्जुनाचा काळ फिरला, तो देवाचा मेवणा आहे. महाभारताच्या शेवटच्या वाक्यात सांगू लागला अर्जुनाला, अपमानाचं जगण्यापेक्षा तुम्ही स्वर्गाकडे निघा. राजा धर्म सुद्धा स्वर्गात निघा. तुम्ही काय काय तुमच्या 6 धागे 12 पंप इस्टिटी 100ची प्याला म्हणजे गावाचं माप झालं. 5 वाजता पांढरी केस काळी करायची, भारीतला ब्रँड प्यायचा, बायकोच्या कानपैकी ठेवून द्यायची, म्हणजे मोठे झालं. ही गावात तुम्हाला जी मोठी माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे मोठं आहे. सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. बँकेचं हे नाही, यांचं ट्रॅक्टर बँकेनं नेलं तर ह्यांच्या पाहुण्याचं नाव नाही. पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची काय मोतारी नाव देतो. काय हसण्यावारी गोष्टी देऊ नका. तो कोण आहे आणखी नाही का सांगू का काल कसं भारताचा सम्राट 100 पोरांचा आलं होते परत. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. 100 पोरं तर मेलीच, पण हा जेवायला यांच्याकडे होता. अजून कोट्याधीश लोक नातवाच्या गुगल्या खात्यात भाऊ भात आला का रे. जो फक्त बॉईलच कोंबडी हाणीत होता, सरळ कोंबडीच हाणीत होता. आणि मारायच्या टायमाला यांच्या कोणच्या भाकरी खावा लागेल, कोणच्या भाकरी खावा लागेल म्हणजे ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी काय बघा. आणि हे तिथे जेवायला त्यांच्यात एक गडी डोक्यात कमी होता, भीम ते तब्येतीत मोकार, डोक्यात कमी. असं असतोच, ज्या भीमाला पाला जास्त असतो. बाकीचं तुम्ही घरी गेला. महाराज हा म्हातारा जेवायला बसला का भीम यायचा. भीम तो नगर गडी होता. भीम त्याला आल्या आल्या डायरेक्ट म्हणायचा, आंधळ्या माझ्या घरात जेवताना तुला लाज कशी वाटत नाही, तो डाव. वरून त्याने सांगितलं, भाऊ तुझे 100 पोरं म्या मारले, तुला पाणी पाजाय पोरा ठेवला नाही, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही. आणि वरून म्हातारा त्याला म्हणायचा, ते भीम त्याला म्हणायचा, तुझे पोर कशी मारले मी ऐक का बाप. ते वाय खायलाच नाही. ते युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय म्हणले. तुम्हाला काही नाही, ते राज्य गेलं बोंबालं, पोरं मेली 100, त्याचंही मला काही वाटत नाही. ते जेवताना तेवढं भीम बोलत तेवढं बंद करा. भाकरीत नाही म्हणत त्याही स्थितीला काय आलं नाही. ते युधिष्ठिरानं त्या भीमाला जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का, तो गडी बोलतात का मला. त्यांना असा अर्थ लावला, जेवताना मला त्यांना जेवायच्या अगोदर राहावे. माताला सोडायचं नाही, त्याच्या खटकी होती. महाराज त्यानं तेव्हा सुरू दिला नाही. आंधळ्या तुम्हाला आला असतो लवकर. हा म्हणला काय आंधळ्या आमच्या घरात बांधलेलं आहे, तुम्हाला भाकरच नाही तर भांडण तुम्हाला पटणार नाही. महाराज भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला. बारीक आहे का हप्त्यावर पिकअप घेणारे नीट आहे का. भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला आणि काठी टेकवणारा आंधळा धृतराष्ट्र राज्याच्या बाहेर निघाला. अंधार पडला आणि धृतराष्ट्राचा तोल गेला. हातातली काठी खाली पडली.
धृतराष्ट्र खाली पडला आणि सावरायला गेलेला धृतराष्ट्र उठायला गेला. बरं उठताने धृतराष्ट्राचा हात एका झाडाला लागला. तुम्हाला पटणार नाही, झाडाला आग लागला. सटका बसला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रानं दुसऱ्या झाडाला हात लावला. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून गेला आणि ज्यांचा अख्ख्या जगानं छळ केला ते तुकोबाराय जगद्गुरु झाले. हा काळ ज्यांना जवळ त्यांनी छळलं ते छत्रपती झाले. हा काळ